नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चॅनल इनरिचिंग नॉलेज. आजचा व्हिडिओ डेडिकेटेड आहे लॉजिकल रिझनिंग मधील ब्लड रिलेशन्स या पॉइंटवर, या टॉपिकवर, आणि अतिशय वेगवान पद्धतीने, अतिशय फास्ट, क्विक आणि इझी ट्रिक वापरून तुम्ही हे अतिशय पटकन सॉल्व्ह करू शकता ह्या प्रॉब्लेम्सला विदिन अ सेकंड. तर ह्या ब्लड रिलेशन्सच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याच्या आधी दोनच महत्त्वाच्या काय म्हणतो आपण बेसिक थिंग्स आहेत ज्या आपल्याला कंपल्सरी माहीत असल्या पाहिजेत. मग त्या दोन गोष्टी कोणत्या? तर नाते आपल्या वडिलांच्या साईडचे आणि नाते आपल्या आईच्या साईडचे, म्हणजे पॅटर्नल साईड आणि मॅटर्नल साईड. आता पॅटर्नल साईडमध्ये नीट बघा, ग्रँडफादर ग्रँडमदर म्हणजे आपले आजी आजोबा, वडिलांचे आई बाबा. त्यानंतर फादर, इथे अंकल दोन आहेत. आता नीट बघा, अंकल कोणते आहेत? दोन आहेत बघा. अंकल म्हणजे आपल्या वडिलांचे भाऊ, आणि इथे खाली दिसते तुम्हाला अंकल म्हणजे आपल्या आत्याचे मिस्टर. या दोघांनाही आपण पॅटर्नल साईड अंकल म्हणतो. त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असतील आंट, आपल्या वडिलांची बहीण म्हणजे आपली आत्या, तिला सुद्धा इंग्लिशमध्ये आंट म्हणतात. आणि आपल्या काकांची मिसेस म्हणजे आपली काकू, तिला सुद्धा आपण आंट म्हणतो. त्यानंतर दुसरं काय नातं आहे बघा, कझिन. कझिन कोण कोण आहेत? तर आपल्या काकांची मुलं आणि आपल्या आत्याची मुलं, ही देखील कझिन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. दुसरी साईड कोणती आहे? मॅटर्नल साईड. मॅटर्नल साईडमध्ये देखील इथे बघा, ग्रँडफादर ग्रँडमदर म्हणजे आपल्या आईचे वडील आणि आई. यानंतर अंकल कोण येतं? नीट बघा, इथं मॅटर्नल साईडमध्ये अंकल नीट बघा म्हणजे आपले मामा. त्यानंतर इथे आंट बघा, आंट म्हणजे कोण? मावशी, आपल्या आईची बहीण. कझिन कोण आहेत? आपल्या इथे दिले मामाचे मुलं म्हणजे कझिन झाले. आणि लास्टला इथे बघू शकता, वाईफ ऑफ मॅटर्नल अंकल म्हणजे मामी, तिला देखील आपण आंट म्हणतो. आता हे महत्त्वाचं बघितल्यानंतर काही महत्त्वाच्या ट्रिक इथे तुम्हाला बाजूला सांगणार आहे की रिलेशन मांडायचे कसे. इथे बघू शकता तुम्ही, मी ऑलरेडी इथं मांडून ठेवलेलं आहे, पण पुन्हा एकदा मांडतोय. जर एखादं जेंडर तिथे मेन्शन केलेलं आहे क्वेश्चनमध्ये, तर तिथं आपल्याला लिहायचं आहे बॉक्स. समजा जेंडर मेल आहे तर आपल्याला लिहायचं आहे बॉक्स मांडायचा आहे. जर जेंडर आहे काय म्हणतो आपण फिमेल, तर आपण तिथे राऊंड मार्क करायचं आहे. जर हे दोघांमध्ये रिलेशन दाखवलं असेल की हे सिस्टर आहेत, ब्रदर आहेत, तर सिंगल लाईनने ड्रॉ करायचं. जर हे कपल असतील तर इथे डबल लाईनने ड्रॉ करायचे. जर यांच्या पहिलेचं जनरेशन म्हणजे यांचे वडील, आई, ग्रँडफादर ग्रँडमदर असतील तर वरचं असं दाखवायचं, डायरेक्शन वरच्या साईडने. आणि जर नेक्स्ट जनरेशन असेल म्हणजे यांचे डॉटर, यांचे किंवा काय म्हणतो आपण सन वगैरे, तर खालच्या जनरेशनसाठी खालची लाईन ड्रॉ करायची आहे. चला तर मग तुमच्यासमोर लगेच पहिला प्रॉब्लेम घेऊन येऊयात. आता हा पहिला प्रॉब्लेम बघताना तुम्हाला इथे दिसतंय, नीट बघा स्क्रीनवर, पहिला प्रॉब्लेम इथे दिसतोय. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ बॉय सुरेश सेड. सुरेशने स्टेटमेंट दिले. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण नीट उजव्या साईडला बघा स्क्रीनच्या, तुम्ही बघू शकता मी सगळ्यात पहिल्यांदा कोणाला इथे पोर्ट्रेट करणार आहे? तर सुरेश. इथे सुरेशची मांडणी केली. नीट बघा, सुरेशला मी प्लेस केले, बॉक्स केला, कारण सुरेश हे जेंडर कोणता आहे? मेल आहे. बरं, आता माझी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ते महत्वाची, की स्टेटमेंट मी वाचतो राईट साईडने आणि जातो इकडे लेफ्ट साईडला, म्हणजे जर्नी कशी आहे? राईट टू लेफ्ट. तर पहिला शब्द नीट वाचा, राईट साईडला काय दिलाय? माय मदर. सुरेशने स्टेटमेंट दिले म्हणजे सुरेश म्हणतोय माय मदर. मग आता त्याची आई इथे दाखवली, नीट बघा वरच्या साईडला, कारण ते पहिलं जनरेशन आहे. पुढे म्हणतोय ओनली सन म्हणजे त्याच्या आईचा तो एकमेव मुलगा आहे. त्यानंतर इथे स्टेटमेंट दिले द सन म्हणजे त्याचा मुलगा. इथे बघा, आता हे झालं नेक्स्ट जनरेशन. तर क्वेश्चन काय सांगितलं इथे? क्वेश्चन नीट वाचा, हाऊ इज सुरेश रिलेटेड टू बॉय. नीट बघा, सुरेशचं या मुलाशी नातं काय? तर सरळ सरळ आहे, सुरेश इज अ फादर ऑफ द बॉय. चला, इथे ऑप्शन दिसतोय का तुम्हाला? फादर. ऑप्शन डी वर क्लिक करा, ऑप्शन करेक्ट आहे, दिसतंय तुम्हाला. आता हे जर असे 4-5 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर तुमचा हा प्रॉब्लेम, ही ट्रिक वापरून अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. अतिशय सोप्या पद्धतीने प्रॅक्टिस होऊन जाईल. आता पुढचा प्रश्न काय दिला इथे? नीट बघा, इंट्रोड्युसिंग अ बॉय गर्ल सेड. तर स्टेटमेंट कोणाचं आहे? गर्ल सेड. म्हणून आता इथे स्क्रीनवर नीट बघा, इथे आता मी गर्ल प्लेस केलेला आहे. हे बघा, इथे गर्ल दिसते तुम्हाला. त्यानंतर स्टेटमेंट मी वाचतोय राईट साईडने, माय अंकल. गर्ल काय म्हणते? माय अंकल. नीट बघा, आता इथे अंकल म्हणजे 100% आईचा भाऊ किंवा वडिलांचा भाऊ. तर इथे मी वरच्या जनरेशनमध्ये आई पण मांडणार नाही आणि वडील पण मांडणार नाही, आपल्याला डायरेक्ट माय अंकल. तर अंकल घेतो इथे सरळ, आईचा भाऊ का असे ना किंवा वडिलांचा भाऊ का असे ना. मग पुढे काय म्हणतं स्टेटमेंट? द फादर म्हणजे या अंकलचे देखील वडील. ठीक आहे, दिसते नीट बघा. पुढे काय म्हणतात? द डॉटर. आता नीट समजून घ्या, ही मुलगी म्हणते माझ्या अंकलचे वडील, म्हणजे 100% ही कुठल्या बाजूची चर्चा चालू आहे? आता डॉटर म्हणजे 100% आईची चर्चा चालू आहे, बरोबर आहे. नीट बघा, अंकल, माय अंकल. गर्ल म्हणते माय अंकल, अंकलचे फादर, त्यांची मुलगी. आता याचा अर्थ कोणता होता? इथे येणार आई, वडिलांच्या ऐवजी आई असणार. आणि त्यांचा सन म्हणजे नीट बघा, ह्या
आईचा इथे एक मुलगा आहे. आता प्रश्न काय विचारलाय? इथे प्रश्न दिसतोय हाऊ इज द बॉय रिलेटेड टू द गर्ल. इथे बघा हा आहे बॉय आणि इथे आहे गर्ल. तर यांचं नातं काय? बॉय हा त्या गर्लचा ब्रदर आहे. नीट बघा इथे पहिलाच ऑप्शन दिसतोय ब्रदर. क्लिक करून बघूयात. ब्रदर इज द करेक्ट ऑप्शन दिसतंय तुम्हाला. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊयात. इथे ब्रदर करेक्ट आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊयात. चला लगेच नीट बघा. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ लता सेड. स्टेटमेंट कोणी दिली? लताने. तर आपण इथे बघा आता स्क्रीनवर उजवीकडे मी इथे लताला प्लेस करतोय. लता जेंडर फिमेल त्यामुळे राऊंड मार्क. स्टेटमेंट काय दिले लताने? नीट बघा माय ग्रँडफादर. नीट बघा आता ग्रँडफादर म्हणलंय म्हणजे आईचे वडील असतील किंवा वडिलांचे. मग मी मधल्या भागात काही लिहिणार नाही. डायरेक्ट इथे बघा ग्रँडफादर. नीट बघा इथे ग्रँडफादर बॉक्स केला कारण जेंडर मेल आहे. ग्रँडफादर ओनली सन म्हणजे चर्चा कोणाबद्दल चालू आहे? फक्त वडिलांबद्दल. नीट बघा लता म्हणते माय ग्रँडफादर्स ओनली सन म्हणजे तिचे वडील, साहजिक आहे. त्याच्यानंतर काय दिले? द सन त्यांचा देखील एक मुलगा. इथे बघा आता इथे एक मुलगा आहे. नातं काय? आता क्वेश्चन काय विचारलाय? नीट बघा हाऊ इज द मॅन इन द फोटोग्राफ रिलेटेड टू लता. हा जो व्यक्ती आहे हा लताचा कोण आहे? तर सरळ सरळ इथे दिसतंय आपल्याला भाऊ दिसतोय. ऑप्शन ए वर क्लिक करा. ऑप्शन इज करेक्ट. अतिशय सोपी ट्रिक आहे मित्रांनो. असे 4-5 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केले किंवा तर करत राहिलात, प्रॅक्टिस करत राहिलात तर तुमची ही बाजू जी आहे ती अतिशय भक्कम होऊन जाईल. तुम्हाला या पद्धतीचे प्रॉब्लेम्स अगदी सेकंदात सॉल्व्ह करता येतील. पुढचा क्वेश्चन नीट बघा स्क्रीनवर दिसतोय. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ वाजपेयी सेड. मी फक्त ही ठराविक साईड का घेतोय क्वेश्चन्सची, हा पॅटर्न का घेतोय? कारण ब्लड रिलेशन्समध्ये हा पॅटर्न सगळ्यात अवघड आहे. बाकीचे जे तुम्हाला पॅटर्न दिसत आहेत ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूयात. तर स्टेटमेंट नीट बघा वाजपेयी सेड. आता वाजपेयी हे आडनाव आहे त्यामुळे आपण जेंडर सांगू शकत नाही. म्हणून मी आता इथे थांबा, इथे जरा फ्रेश साईडला घेतो. इथे आता मी सरळ सरळ वाजपेयी लिहितोय कारण जेंडर मला माहित नाहीये. बरं वाजपेयी यांचं स्टेटमेंट काय? नीट बघा इथून दिले लास्ट स्टेटमेंट बघा आहे ब्रदर आणि माय ब्रदर. वाजपेयी म्हणतात माझा भाऊ. चला इथे आपण त्यांचा भाऊ इथे प्लेस करूयात. त्यानंतर काय म्हणतात? द फादर म्हणजे त्यांचे वडील. इथे बघा वर घेतोय फादर. ते म्हणतात ओनली डॉटर. नीट बघा इथं ओनली डॉटर म्हणजे त्यांना एकमेव एकुलती एक मुलगी आहे. ओनली डॉटर. त्यांचं इथे बघा काय म्हणतात पुढं सन म्हणजे या डॉटरला एक मुलगा देखील आहे. इथे आता मी काय करतोय? एक मुलगा प्लेस करतोय. ठीक आहे. आता काय क्वेश्चन विचारला? नीट बघा 2 सेकंद क्वेश्चन. इथे बघा हाऊ वाजपेयी इज रिलेटेड टू द मॅन इन द फोटोग्राफ. आता हे आहेत वाजपेयी आणि हे आहे तो मॅन. यांचं नातं काय? वाजपेयी इज रिलेटेड टू द मॅन. आता नीट बघा वाजपेयीचं त्या मुलाशी नातं काय असू शकतं? क्वेश्चन मध्ये तुम्हाला नातं विचारले आणि ऑप्शन्स काय दाखवलेत बघा. नेफ्यू शक्यच नाही, वरचं जनरेशन आहे. ब्रदर असणं शक्य नाही, फादर असणं शक्य नाही. मग मॅटर्नल अलंकार शक्य आहे का? नीट बघा हा आहे व्यक्ती याच्या आईचा. आता बघा आईच्या वडिलांचा मुलगा म्हणजे हे झाला भाऊ. मग इथे नीट बघा हे सगळे तिघजण कोण झाले? बहीण भाऊ. तर मॅटर्नल अंकल हा करेक्ट ऑप्शन आहे. नीट बघा इथे ऑप्शनवर क्लिक करायचंय. मॅटर्नल अंकल इज द करेक्ट ऑप्शन. आता आपल्याला पुढच्या क्वेश्चनकडे जायचं आहे. चला पुढचा क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. दीपक सेड टू नितीन. स्टेटमेंट कोणी दिले? चला इथे बघा फ्रेश साईडवर येतोय पेजवर. दीपकने स्टेटमेंट दिले म्हणून इथं मी दीपकला प्लेस केलेला आहे. दीपक सेड दिसतंय तुम्हाला. दीपक सेड. व्हॉट दीपक सेड? दीपकचं स्टेटमेंट मी वाचणार आहे राईट साईडने. माय फादर्स वाईफ. आता याच्यातच कळतंय माय फादर म्हणजे याच्या वडिलांची वाईफ. वाईफ म्हणजे याची कोण झाली? आई. आपल्या वडिलांची वाईफ म्हणजे आपली आई झाली. बरं पुढे काय म्हणतंय? द डॉटर म्हणजेच त्यांची मुलगी. ठीक आहे इथं डॉटर आली. त्याच्यानंतर काय? टू ब्रदर्स. तिला 2 भाऊ आहेत. कोणीतरी यंगर आहे म्हणजे आता दीपक सोडून अजून कोणीतरी भाऊ आहे आणि त्यातला कोणीतरी लहान आहे. बरं आता क्वेश्चन काय विचारलाय? नीट बघा हाऊ इज द बॉय प्लेइंग फुटबॉल रिलेटेड टू दीपक. आता जो हा फुटबॉल खेळणारा मुलगा आहे हा दीपकचा कोण आहे? नीट बघा तुम्ही हे तिघ जण बहीण भाऊ आहेत एकमेकांचे. म्हणजे दीपक कोण झाला? तर इथे सरळ सरळ आपण म्हणू शकतो ब्रदर. चला क्लिक करून बघूयात. ब्रदर इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊयात लगेच. चला पुढची कॅटेगरी बघूयात. वा आता नीट बघा क्वेश्चन कसा चेंज झाला. नीट बघा पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ एक्स सेड. आता इथे बघा एक्स सेड म्हणतंय. आता एक्स ने म्हणलंय म्हणजे याचा अर्थ जेंडर आपल्याला माहित नाहीये. नीट बघा आता इथे एक्स मी प्लेस केलंय पण पुढे काय दिलेले? नीट बघा एक्स सेड. क्वेश्चन अशा क्वेश्चन बाबतीमध्ये जिथे जेंडर तुम्हाला कळत नाही तिथे क्वेश्चन नीट वाचत जा म्हणजे तुम्हाला जेंडर देखील कळून जाईल. स्टेटमेंट काय दिले पहा. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ एक्स सेड टू हीज फ्रेंड. हीज म्हणजे हा एक्स कोण आहे? मुलगा आहे. तर याला मी इथे ब्रॅकेट करतोय. नीट बघा
आता काय दिले स्टेटमेंट एक्स ने, इथून राईट साईडने वाचायचंय माय मदर. एक्स म्हणतो माझी आई, पहिलं वरचं जनरेशन घ्यायचंय, माझी आई राऊंड सर्कल केलंय मी. त्यानंतर द फादर, आईचे वडील दिलं इथं, ठीक आहे, वडील घेऊ अजून वर. त्यानंतर ओनली डॉटर म्हणजे त्याची आईच पुन्हा, आणि त्याच व्यक्तीबद्दल विचारलंय बघा, शी इज. म्हणजे आता क्वेश्चन काय, हाऊ एक्स इज रिलेटेड टू द पर्सन ऑफ फोटोग्राफ. ह्या एक्सचं या व्यक्तीशी नातं काय, तर अतिशय सोपं आहे. एक्स हा या व्यक्तीचा कोण आहे, तर सन आहे. चला आपण लगेच इथे क्लिक करूयात, बी. यस, बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. थोडा आवाजाचा डिस्टर्बन्सेस आला होता, त्यामुळे थोडा व्हिडिओ पॉज केला होता. चला तर पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. क्वेश्चन नंबर इथे दिसतोय तुम्हाला. स्टेटमेंट कोणी दिले ते नीट बघायचे. सॉरी, हा वेगळ्या कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. ही कॅटेगरी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला पुढे घेऊया, स्क्रोल डाऊन. नीट बघा, इथे स्टेटमेंट दिलेलं आहे कोणीतरी. स्टेटमेंट कोणी दिले पहा, अभिजित सेड. अभिजित सेड म्हटल्यानंतर मग आता इथे मी नीट बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय उजव्या बाजूला मी इथे ड्रॉ करणार आहे अभिजित. ठीक आहे, अभिजितला मी ड्रॉ केलेले, जेंडर आपण स्क्वेअर केले. ठीक आहे, त्यानंतर अभिजितचं स्टेटमेंट राईट साईडने वाचायचंय माय ब्रदर. अभिजित म्हणतोय माझा भाऊ, इथे बघा मी माझा भाऊ, त्याचा भाऊ प्लेस केला. त्यानंतर ओनली डॉटर म्हणजे त्याच्या भावाची एकमेव मुलगी. त्यानंतर काय दिले, ही ग्रँड डॉटर आहे हर म्हणजे त्या व्यक्तीची, ज्या व्यक्तीबद्दल, इथे बघा वुमन बद्दल बोलतोय, म्हणजे ही कोणाची तरी ग्रँड डॉटर आहे, म्हणजे इथे वर कोणीतरी अजून आहे, ती व्यक्ती आहे. इथं कोण आहे, वुमन. तर आता प्रश्नात काय विचारले नीट बघा, हाऊ इज द वुमन रिलेटेड टू अभिजित. ही वुमन जी आहे ही अभिजितची कोण आहे, तर नीट बघा, आपल्या भावाची आई म्हणजे आपली कोण झाली, आई झाली. तर इथं ऑप्शन कोणता दिसतोय, मदर. क्लिक करून बघा, आन्सर इज करेक्ट, मदर. चला तर पुढचा क्वेश्चन बघूयात. हे असे क्वेश्चन जर तुम्ही सतत सॉल्व्ह करत राहिलात तर तुमची सहज प्रॅक्टिस होऊन जाईल, आणि तुम्हाला ही कॅटेगरी, ही जी प्रश्नांची मालिका आहे ती तुम्हाला सहज पाठ होऊन जाईल, किंवा तुमची परफेक्ट बाजू होऊन जाईल. पुढचा प्रश्न नीट बघू शकता, स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. इथे बघा क्वेश्चन नंबर इथे दिसतोय, अमित सेड. स्टेटमेंट कोणी दिलंय, अमितने स्टेटमेंट दिलंय. इथे आता पुन्हा एकदा नीट बघा स्क्रीनवर, इथे मी आता अमितला प्लेस करतोय, जेंडर फिक्स, इथे बॉक्स केलाय. अमित स्टेटमेंट जे आहे ते राईट साईडने पाहायचंय, माय मदर. अमित म्हणतोय माय मदर. ठीक आहे, इथे आपण मदर. द ग्रँडसन म्हणजे त्याच्या आईचा ग्रँडसन म्हणजे 100% त्याचा मुलगा, बरोबर आहे, इथे ग्रँडसन. त्याच्यानंतर काय, द वाईफ म्हणजे त्या ग्रँडसनची बायको, इथे वाईफ आपण प्लेस केले. नीट बघा, आता काय म्हणतंय, द गर्ल, दिस गर्ल म्हणजे हिच्याबद्दल चर्चा चालू आहे. आता क्वेश्चन काय दिलं बघा इथे, हाऊ इज अमित रिलेटेड टू दॅट गर्ल. अमितचं या व्यक्तीशी नातं काय, तर आता नीट बघा, आपल्या मुलाची बायको म्हणजे आपली कोण झाली, सून झाली. तर ही अमित हा हिचा कोण आहे, फादर इन लॉ म्हणजे सासरा. नीट बघा, इथे ऑप्शन दिसतोय का आपल्याला कुठे, यस, डी. तो ऑप्शन आहे डी. इथे क्लिक करून बघूयात, यस, फादर इन लॉ. ऑप्शन इज करेक्ट, आन्सर इज करेक्ट. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. अतिशय सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही हे सॉल्व्ह करताना. पुढचा क्वेश्चन नीट बघा, पॉइंटिंग टुवर्ड्स अ मॅन. आता मी काय करतो, पुढचं पेज घेतो, नेक्स्ट पेज. ह्या पेजवर जागा नाहीये, चला इथे बघूयात आपण. पॉइंटिंग टुवर्ड्स अ मॅन, वुमन सेड. स्टेटमेंट कोणी दिले, वुमन. मग आता मी इथे काय करतोय, वुमन इथे लिहिले, वुमन. चलो दिसतंय तुम्हाला. त्यानंतर वुमनचं स्टेटमेंट काय, माय मदर. वुमन म्हणते माझी आई, इथे प्लेस करा, माय मदर वर घेतलाय आपण, बरोबर आहे. ओनली डॉटर म्हणजे ती स्वतःच, बरोबर आहे. त्यानंतर ती म्हणते ही इज मदर, त्या व्यक्तीची आई आहे म्हणजे 100%. इथे काय दिलेले बघा आता, माय मदर. वुमन म्हणते माय मदर, ओनली डॉटर, मदर, ही इज मदर म्हणजे ही त्या मुलाची, त्या व्यक्तीची आई आहे. आता प्रश्न काय विचारला नीट बघा, हाऊ इज द वुमन रिलेटेड टू द मॅन. ही वुमन या मॅनची कोण आहे, तर आई आहे. ऑप्शन नीट बघा, इथे दिसतंय पहिला ऑप्शन मदर. आपण क्लिक करून बघूयात, यस, मदर इज द करेक्ट आन्सर. मी पण थोडासा इथे कन्फ्यूज झालो होतो, पण सोपं आहे. एकदा तुम्हाला कळलं की नातं लिहायचं कसं तर तुम्हालाही त्रास होणार नाही. चला पुढचा प्रश्न बघूया. तिथे दिसतोय स्क्रीनवर तुम्हाला, इंट्रोड्युसिंग सोनिया आमिर सेड. इथे बघा, आता मी काय करतो, इथे आमिरला लिहितोय, आमिर. आमिरचं स्टेटमेंट काय, माय मदर. आमिर म्हणतोय माय मदर. चला इथे आई लिहून घेऊ त्याची. ओनली ब्रदर, आईचा एकमेव भाऊ म्हणजे आपला मामा झाला. ओनली नेफ्यू म्हणजे तो स्वतःच झाला ना, बरोबर आहे ना, आपल्या आईच्या भावाचा तो स्वतः कोण आहे, नेफ्यू. ओनली नेफ्यू, तो एकमेव आहे भाचा, म्हणजे दुसरं तिसरं कोणी असू शकत नाही, एकमेव आहे म्हणजे हाच आहे. त्याची वाईफ,
द वाईफ. इथे बघा आता त्याची वाईफ, मी काय म्हणलं वाईफ म्हणलं की डबल कपल दाखवायची, बरोबर आहे. आता काय नातं विचारले, क्वेश्चन वाचा नीट. हाऊ सोनिया इज रिलेटेड टू आमिर. इथे बघा हा आहे आमिर आणि ही वुमन म्हणजे ही आहे सोनिया. काय नातं आहे नीट बघू शकता तुम्ही, स्पष्ट दिलेलं आहे. सोनिया ही त्या व्यक्तीची वाईफ आहे. चला तर ऑप्शन इथं बघूयात, वाईफ दिसतंय आपल्याला, चेक करूयात आपण. वाईफ इज द करेक्ट आन्सर. चला पुढची कॅटेगरी, पुढचा क्वेश्चन बघूयात. चला आता ही जी कॅटेगरी आहे ट्रिकी आहे, थोडीशी कॉम्प्लेक्स आहे. कशी डिफिकल्ट आहे नीट बघा. आता स्टेटमेंट कोणी दिले, माधव सेड. माधव सेड म्हणल्यावर आता मी इथे माधव लिहायला पाहिजे, काही अडचण नाहीये. पण स्टेटमेंट वाचल्यानंतर बघा, ही इज फादर, यानं माय पासून स्टार्ट केली का, तर आता मी इथं माधवला लिहू शकतो का, तर नाही लिहू शकत, कारण माधवनं स्टेटमेंट दिले हीज पासून. स्वतःची आई स्वतःचे फादर असं म्हणले का, नाही. माय फादर माय वाईफ नाही, तर स्टेटमेंट दिले ही इज फादर. मग कोणाबद्दल चर्चा चालू आहे, पॉइंटिंग टुवर्ड्स वर्मन. मग आता इथे मी काय करणार, वर्मनला प्लेस करतो. वर्मन कोण आहे मला माहित नाही, पण नावावरून असं वाटते की हा कदाचित मुलगा आहे वर्मन. वर्मनचा आता इथे स्टेटमेंट आता नीट वाचा, ही इज फादर, या वर्मनचे वडील. इथे आता मी वर घेतोय वर्मनचे वडील. त्यानंतर द सन्स, द सन्स म्हणजे वर्मनच्या वडिलांच्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मुलं, हे मुलं, बरोबर आहे. वन ओनली सन म्हणजे त्यांचे पण काय म्हणतो आपण, आता नीट बघा, या वर्मनच्या वडिलांचे सन्स. सन्स म्हणजे भरपूर सण असू शकतात, आता किती माहित नाही आपल्याला, बरोबर. इथे असू शकतात, इकडे असू शकतात, धरू आपण समजा 2-3 सण आहेत, त्यांचा पण एकमेव सण. आता इथे करू आपण त्यांचा एकमेव सण, बरोबर आहे. नीट बघा, समजते का. पुन्हा एकदा पहा, काय अडचण आहे. वर्मन बद्दल चर्चा चालू आहे, ही इज फादर. इथे बघा वर्मन, वर्मनचे फादर. त्याच्यानंतर काय सांगलंय, द सॉन्स म्हणजे वर्मनच्या वडिलांना 2-3 मुलं आहेत, ते ठीक आहे, आपण इथे एक मुलगा घेतला आणि वर्मन एक मुलगा, 2 झाले. त्याचा ओनली सन म्हणजे या व्यक्तीचा ओनली सन. आता नीट बघा क्वेश्चन काय विचारलाय, हाऊ इज वर्मन रिलेटेड टू माधव. हा आहे माधव, बरोबर, शेवटचा. तर आता माधव आणि वर्मनचं नातं काय, तर नीट बघा इथं सांगितलंय काय की वर्मनच्या वडिलांच्या मुलांपैकी एकाचा हा मुलगा आहे. म्हणजे वर्मनचाही मुलगा असू शकतो किंवा वर्मनच्या भावाचाही मुलगा असू शकतो. तर इथे आन्सर नीट बघा, फादर ऑर अंकल. कारण फिक्स सांगितले का क्वेश्चन मध्ये की हा याचा ओनली नाहीये, ओनली नाही मेन्शन केलेले, सन्स मेन्शन केले. नीट बघा इथे काय दिलेले, सन्स. त्यामुळे आन्सर असणार आहे सी, फादर ऑर अंकल. क्लिक करून बघा, यस, आन्सर इज करेक्ट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. क्या बात. इंट्रोड्युसिंग अ वुमन शशांक सेड. तर इथे मी आता प्लेस करतोय शशांक, ठीक आहे. नीट बघा इथे शशांक प्लेस केलाय, मी स्क्वेअर केले. शशांकने काय स्टेटमेंट दिले नीट वाचा, माय सन. शशांक म्हणतो माय सन, ठीक आहे, त्याचा मुलगा आपण केला. ओनली डॉटर, त्याच्या मुलाची मुलगी, ओनली डॉटर. इज द मदर ऑफ, शी इज द मदर म्हणजे आता कोणाची तरी काय आहे, ही व्यक्ती, या व्यक्तीची मदर आहे, ज्याबद्दल चर्चा चालू आहे, वुमन बद्दल, ही आहे वुमन, ठीक आहे. आता क्वेश्चन काय आहे नीट वाचा, हाऊ दॅट वुमन इज रिलेटेड टू शशांक. ही आहे वुमन आणि हा आहे शशांक. नीट बघा, शशांकच्या मुलाच्या मुलीची आई म्हणजे हे दोन कोण झाले, नवरा बायको. म्हणजे शशांकची ही झाली डॉटर इन लॉ. पण प्रश्न काय विचारला, हाऊ द वुमन इज रिलेटेड टू शशांक. मुलगी ही जी वुमन आहे ही शशांकची कोण आहे. तर इथे नातं तुम्हाला दिसत असेल, डॉटर इन लॉ. सुनेला काय म्हणतो आपण, डॉटर इन लॉ. चला चेक केलंय, नीट बघा, आन्सर इज करेक्ट. पुढचा क्वेश्चन घेऊयात मित्रांनो आपण. पुढचा क्वेश्चन याच कॅटेगरीमध्ये, सेम कॅटेगरीमध्ये. पुढचा प्रश्न दिसतोय तुम्हाला, पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ अंजली सेड. स्टेटमेंट कोणी दिले, अंजली. मग आता इथे मी इथे नीट बघा, अंजलीला इथे प्लेस करतोय, अंजली सेड. मग अंजलीने काय सांगितले नीट बघा, माय ग्रँडफादर. आता अंजलीचे ग्रँडफादर म्हणजे एक तर आईचे वडील असतील, नाही तर वडिलांचे वडील असतील. त्यामुळे इथे मधलं जे जनरेशन आहे ते मी मेन्शन करणार नाही. इथे ग्रँडफादर घेऊयात आपण, ग्रँडफादरला आपण मेन्शन केलंय. ओनली सन म्हणजे 100% चर्चा कोणाबद्दल चालू आहे, इथे वडील आले, बरोबर आहे. आपल्या आजोबांचे एकमेव मुलगा म्हणजे आपल्या वडिलांची चर्चा चालू असेल, बरोबर आहे. आईची तर नसणारच आहे. सन म्हणजे काय, आपल्या आजोबाचा एकमेव मुलगा म्हणजे एक तर आपल्या आईबद्दल चर्चा नाही तर वडिलांबद्दल. आता सन म्हणजे वडील, ठीक आहे, त्यांचा पण मुलगा म्हणजे आपल्या वडिलांचा मुलगा. इथे आला वडिलांचा मुलगा. आता प्रश्न काय विचारलाय, हाऊ इज द मॅन इन द फोटोग्राफ रिलेटेड टू अंजली. हा मॅन अंजलीचा कोण आहे. तर साहजिक आहे, इथे बघा आपल्या वडिलांचा मुलगा म्हणजे आपला भाऊ झाला. तर आन्सर आहे ऑप्शन ए. आपण क्लिक करून बघूयात, ब्रदर. यस, ब्रदर इज द करेक्ट आन्सर.
पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. चला तर पुढचा प्रश्न इथे दिसतोय तुम्हाला. पॉइंटिंग टू अ पर्सन दीपक सेड. स्टेटमेंट कोणाचं आहे? दीपकचं. इथे बघा मी दीपकला प्लेस करतोय. दीपक सेड. दीपकचं स्टेटमेंट राईट साइडने रीड करायचंय. माय डॉटर्स फादर. आता नीट बघा इथे थोडंसं काय होतंय, हे पूर्ण मोठं एक फ्रेज आहे. माय डॉटर्स फादर. दीपक काय म्हणतोय? माय डॉटर्स फादर म्हणजे त्याच्या मुलीचा बाप, म्हणजे तो स्वतः झाला. ठीक आहे. द फादर त्याचे पण वडील. ओनली ब्रदर म्हणजे वडिलाचे भाऊ. नीट बघा आता काय विचारले प्रश्न. हाऊ इज द पर्सन रिलेटेड टू दीपक. हा व्यक्ती, हा जो व्यक्ती आहे, नीट बघा, हा व्यक्ती दीपकचा कोण आहे? तर याचं उत्तर 100% आपल्या वडिलांचा भाऊ म्हणजे आपला कोण झाला? अंकल. चेक करूयात, मला सुद्धा कन्फ्युजन होतंय. अंकल आहे का आन्सर? यस, क्या बात आहे, बरं झालं. आन्सर इज करेक्ट, अंकल. चला पुढचा प्रश्न घेऊयात. याच सेम कॅटेगरीमध्ये आपल्याला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. पुढच्या पेजवर जावं लागेल. तुम्ही जर नेटवर गेलात मित्रांनो तर तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स भेटतील, अशा भरपूर वेबसाईट्स भेटतील, तुम्हाला तिथे एक्सरसाइजेस करता येतील. चला पुढचा प्रश्न नीट बघा. इंट्रोड्युसिंग अ मॅन वुमन सेड. स्टेटमेंट दिले वुमनने म्हणून मी इथे काय करतोय? प्लेस करतोय. बघा नीट, वुमनला प्लेस केलं. आता काय स्टेटमेंट आहे वुमनचं? नीट बघा. माय मदर. वुमन काय म्हणते? माय मदर म्हणजे इथे तिची आई घेतली मी. द मदर, बरोबर आहे. इथं आता नीट स्टेटमेंट समजून घ्या. माय मदर, तिची पण मदर. बर. ओनली सन म्हणजे इथे मुलगा आहे एक. ओनली सन इथे बघा दिसतंय तुम्हाला. चलो, तो व्यक्ती आहे म्हणे, मॅन आहे. ठीक आहे, याबद्दल चर्चा चालू इथं मॅन बद्दल. आता हा जो मॅन आहे, हा मॅन, आता यांचं नातं काय विचारत नाही. नीट बघा इथं स्क्रीनवर विचारलंय. हाऊ इज द वुमन रिलेटेड टू द मॅन. ही जी वुमन आहे ह्या मॅनची कोण आहे? तर ही वुमन, नीट बघा, आपल्या आईचा भाऊ म्हणजे 100% आपण कोण झालो? त्यांचे नीस. भाचीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नीस. तर ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर असलं पाहिजे. चेक करा. यस, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन किंवा आन्सर. मित्र आणि मैत्रिणींनो बघा, व्हिडिओ बनवताना अडचण येत असतात. पेनची शाई संपली म्हणून मला व्हिडिओ पॉज करावा लागला होता. चला तर पुढचा क्वेश्चन नीट बघूयात आपण. पॉइंटिंग टू गोपी नलिनी सेड. स्टेटमेंट नलिनीचं आहे. आता स्टेटमेंट काय आहे? नीट बघा इथं. हिज ग्रँडफादर. पुन्हा एकदा आता अपोजिट मध्ये स्टेटमेंट दिले नलिनीने आणि चर्चा चालू आहे हिज म्हणजे त्या व्यक्तीबद्दल चर्चा चालू आहे. तर मग आता इथे काय लागेल? मला त्या व्यक्तीबद्दल म्हणजे त्या गोपीपासून स्टार्ट करावे लागेल. मग आता इथे नीट बघा, मी इथे करतोय गोपी मी जेंडर इज बॉक्स. ठीक आहे, किंवा गोपी बहुतेक सांगता येत नाही, गोपी ही महिला पण असू शकते. ठीक आहे, मी आता इथे काय करतो? फक्त जी प्लेस करतो. स्टेटमेंट नीट बघा राईट साइडने. ही इज ग्रँडफादर. इथे गोपी आहे, गोपीच्या वर इथे एक जनरेशन आहे म्हणजे आई येईल किंवा वडील येईल आणि त्याच्यावर साहजिक कोण येईल? ग्रँडफादर. मग इथे ग्रँडफादर मी प्लेस केलेले. चला, ओनली सन. आता आपल्या आजोबाचा ओनली सन म्हणजे इथे चर्चा चालू आहे वडिलांबद्दल. ठीक आहे. द डॉटर म्हणजे त्यांची मुलगी. इथे बघा यांना एक मुलगी आहे म्हणजे ती कोण आहे? आता नलिनी. स्टेटमेंट कोणी दिले? नलिनीने. बरोबर आहे, तर नलिनी. आणि इथे कोण आहे? गोपी. आता काय विचारले? वाचा. हाऊ नलिनी रिलेटेड टू गोपी. नलिनी ही गोपीची कोण आहे? आता गोपीचं काय आपल्याला जेंडर माहीत असो नसो, पण नलिनीचं तर माहिती आहे. मग नलिनी ह्या गोपीची कोण आहे? 100% वडिलांचेच, हे एकाच वडिलाचे दोन लेकर आहेत म्हणजे बहीण भाऊ असतील. बरोबर आहे, तर नलिनी कोण आहे? सिस्टर आहे. म्हणजे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. चेक करा. यस, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. चला पुढे घेऊन जाऊयात आपण याच कॅटेगरीमध्ये. पुढचा प्रश्न इथे दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर. नीट बघा. पॉइंटिंग टू अ लेडी अ पर्सन सेड. स्टेटमेंट कोणी दिलंय? पर्सन. आता इथे मी बघा पर्सनला प्लेस करतोय. पर्सन आहे, पर्सन असल्यामुळे मला जेंडर माहित नाही. मी बॉक्स देखील करू शकत नाही आणि मी राऊंड देखील करू शकत नाही. ठीक आहे, स्टेटमेंट काय दिले त्या पर्सनने? माय वाईफ. आता नीट बघा, एखादा व्यक्ती म्हणतोय माझी बायको म्हणजे हा कोण झाला? पुरुष. इथे याची वाईफ. ठीक आहे. ओ द ब्रदर म्हणजे आपल्या, तो म्हणतोय माझ्या बायकोचा भाऊ. ठीक आहे, पुढे घेतला आपण. ओनली ब्रदर कोणाचा पण. नीट बघा, आता इथे स्टेटमेंट नीट वाचणं आवश्यक आहे कारण मध्ये कुठे ब्रेक नाहीये. ओनली, नीट बघा, द सन ऑफ हर ओनली ब्रदर. नीट बघा आता काय स्टेटमेंट दिले आपण पुढे एकदा बघूया.
नीट बघा इथून माय वाईफ, पर्सन म्हणतो माय वाईफ, माय वाईफचा भाऊ, ओनली ब्रदर तिचा एकमेव भाऊ आहे, बरोबर आहे, पण सन ऑफ हर त्या लेडीचा, इथे बघा आता समजा ती लेडी आहे, त्या लेडीला एक भाऊ आहे आणि त्याचा एकमेव मुलगा हा आहे. आता नातं काय विचारलं क्वेश्चन मध्ये नीट बघा, हाऊ इज लेडी रिलेटेड टू द पर्सन, या लेडीचं या पर्सनशी नातं काय, लेडीचं पर्सनशी नातं काय, नीट बघा आता आपल्या बायकोचा भाऊ म्हणजे आपला ब्रदर इन लॉ, आपल्या ब्रदर इन लॉच्या वडिलांची बहीण म्हणजे आपली 100% कोण झाली, आपल्या सासऱ्याची बहीण, बरोबर आहे की नाही, आपल्या बायकोचा बाप, आपल्या बायकोचे वडील, सासरा, सासऱ्याची बहीण, ऑप्शन दिसते का, सिस्टर ऑफ फादर इन लॉ, क्लिक करा, यस ऑप्शन इज करेक्ट. चला पुढे येऊन घेऊया आपण, बघूयात काय होतील पुढे प्रश्न. पुढचे पेज घ्यावं लागेल, बघता बघता 7 पेज झालेत, 8व्या पेजवर आपण येत आहोत. पॉइंटिंग टू अ गर्ल संदीप सेड, नीट बघा इथे क्वेश्चन, पॉइंटिंग टू अ गर्ल संदीप सेड, स्टेटमेंट कोणाचं आहे, संदीपचं, तर इथे मी प्लेस करतोय संदीपला, संदीपला बॉक्स करत आहे मी. संदीपचं स्टेटमेंट काय, माय फादर म्हणजे संदीप म्हणतोय माझे वडील, चला त्याच्यावर इथे आपण मेन्शन केलंय वडील. ओनली सिस्टर म्हणजे आपल्या वडिलांची एकमेव बहीण म्हणजे आपली झाली आत्या. द डॉटर आत्याला एक मुलगी आहे, इथे डॉटर. प्रश्न काय विचारलाय आता, नातं काय विचारलंय बघा, हाऊ इज संदीप रिलेटेड टू गर्ल, नीट बघा संदीपच्या आत्याची मुलगी म्हणजे 100% आपली कोण झाली, कझिन, बरोबर आहे का. चला इथे चेक करूयात, आपण विचारले हाऊ इज संदीप रिलेटेड टू द गर्ल, संदीप हा झाला कझिन, इथे क्लिक करूयात बी वर, आन्सर इज करेक्ट कझिन. चला त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण, पुढचा प्रश्न काय नीट बघून घ्या. पॉइंटिंग टू अ बॉय इन अ फोटोग्राफ, रीना सेड, स्टेटमेंट कोणाचे, रीना. आता इथे मी बाजूला येतो थोडस, रीनाला मी केलं इथं सर्कल, जेंडर इज नोन. त्यानंतर पुढे स्टेटमेंट काय दिले, माय ग्रँडफादर, रीना म्हणते माझे आजोबा म्हणजे आईचे वडील असतील नाही तर वडिलांचे, त्यामुळे मधला जनरेशन मी काही मेन्शन करत नाहीये, इथे लिहितोय ग्रँडफादर लिहिलं. ओनली चाइल्ड त्यांचा एकमेव चाइल्ड म्हणतात बघा, आता बॉय पण नाही आणि काय म्हणतो सन पण नाही आणि डॉटर पण नाही, ठीक आहे, आपण इथे काही मेन्शन करायचं नाही, ओनली चाइल्ड. इथं आलो आपण, ओनली सन म्हणजे ह्या इथे जे कोण आहे त्यांचा ओनली सन. नीट बघा आता प्रश्न काय विचारलाय, हाऊ रीना इज रिलेटेड टू दॅट बॉय, रीना या मुलाची कोण लागते, आता आईचा मुलगा तरी आपला भाऊच आहे, आपल्या वडिलांचा मुलगा तरी आपला भाऊच आहे, म्हणजे रीना ही त्या मुलाची सिस्टर आहे, तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. तुम्ही बघू शकता सिस्टर. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण, आपला आता कितवा पेज चालू आहे, आता 9वं पेज सुरू होत आहे आपलं. सेम कॅटेगरी मध्ये पुढचा प्रश्न नीट बघा, स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला, पॉइंटिंग टुवर्ड्स अ गर्ल, अभिषेक सेज, अभिषेकचं स्टेटमेंट आहे. मग आता इथे मी स्क्रीनवर काय लिहितो नीट बघा, अभिषेक साठी मी एक केलंय बॉक्स केला, अभिषेक काय म्हणतोय नीट बघा, अभिषेकचं स्टेटमेंट माय फादर, अभिषेक म्हणतोय माझे वडील, ठीक आहे आपण घेतले माय फादर. ओनली अ चाइल्ड, नीट बघा आता एकमेव तो स्वतः, त्याला डॉटर आहे एक, इथे बघा इथे डॉटर त्याची मुलगी. आता प्रश्न काय विचारलाय, प्रश्न विचारलाय व्हॉट इज द रिलेशन ऑफ अभिषेक्स वाईफ टू द गर्ल, अभिषेकच्या बायकोचं, अभिषेक्स वाईफ टू द गर्ल या गर्लचं काय म्हणते, व्हॉट इज रिलेशन ऑफ अभिषेक्स वाईफ, अभिषेकच्या बायकोचं या व्यक्तीशी नातं काय. आता नीट बघा आपल्या मुलीबद्दल चर्चा चालू आहे, आपली बायको आपल्या मुलीची कोण, मदर, तर ऑप्शन इथं काय असणार आहे, मदर, ऑप्शन बी करेक्ट आहे, क्या बात आहे. चला पुढे या. त्यानंतर आता पुढं क्वेश्चन आहे इथे बघा, अनुपम सेड, चला आपण इथे लगेच मेन्शन करूयात, अनुपम मुलाचं नाव आहे त्यामुळे बॉक्स, ठीक आहे. अनुपम सेड टू अ लेडी सिटिंग इन द कार, ठीक आहे. आता काय म्हणतोय अनुपम, नीट बघा स्टेटमेंट रिव्हर्स मधून युअर सिस्टर पासून झालंय, मग आता मी इथे अनुपमला तर मेन्शन करू शकत नाहीये, पण स्टेटमेंट हे मिक्स आहे, नीट वाचा मित्रांनो. द ओनली डॉटर ऑफ द ब्रदर ऑफ माय वाईफ म्हणजे या इथपर्यंत स्टेटमेंट अनुपमचं आहे, त्याच्यानंतर त्या लेडीचं आहे. आता आपण काय करू, ह्या इथून सुरू करू, माय वाईफ, अनुपम म्हणतो माझी वाईफ, ठीक आहे आपण त्याच्या वाईफला घेतलं इथं. त्यानंतर ब्रदर त्याच्या वाईफचा भाऊ म्हणजे त्याचा ब्रदर इन लॉ म्हणजे मेवना. ओनली डॉटर म्हणजे त्याच्या मेवण्याला एकमेव मुलगी आहे, ठीक आहे काय अडचण नाही, म्हणजे आपली भाची झाली. त्यानंतर आता स्टेटमेंट दुसरं जोडावं लागेल आपल्याला, काय दिले पाहत हा, तो अनुपम म्हणतो माय वाईफ इज द सिस्टर इन लॉ ऑफ,
ब्रदर ऑफ युअर सिस्टर, म्हणजे त्या महिलेच्या काय दिले, बहिणीच्या ब्रदर ऑफ युअर सिस्टर. म्हणजे नीट बघा, आता इथं काय करावं लागेल आपल्याला, ती लेडी घ्यावं लागेल, बरोबर आहे. लेडीची सिस्टर, सिस्टर इन लॉ, माय वाईफ इज द सिस्टर इन लॉ. ठीक आहे, तू काय म्हणत होता की माय वाईफ, त्याची ही जी वाईफ आहे ही सिस्टर इन लॉ आहे. नीट बघा, सिस्टर इन लॉ, कोणाची सिस्टर इन लॉ असू शकते, आपल्या भावाच्या बायकोची, बरोबर आहे. इथे नीट बघा, म्हणजे इथे ही एक बायको आहे या भावाला, म्हणजे हिची सिस्टर इन लॉ झाली. सिस्टर इन लॉला एक भाऊ आहे, ठीक आहे, इथं भाऊ आहे, आणि भावाला काय म्हणतो, ऑफ युअर सिस्टर. हा 2 सेकंद, थोडस इथे आता कॉम्प्लेक्स होतं आपलं, बरोबर आहे. तर स्टेटमेंट पुन्हा एकदा नीट बघा, इथपर्यंत ठीक आहे. तर म्हणजे त्या लेडीला म्हणतो की तुझी बहीण, ठीक आहे, आपण इथे काय करू, लेडी घेऊयात, लेडीची बहीण आणि बहिणीचा भाऊ, इथे बघा बहिणीचा भाऊ आणि भावाची सिस्टर इन लॉ, म्हणजे इथं 100% एक अजून एक भाऊ आहे आणि सिस्टर इन लॉ आहे, आणि ही जी सिस्टर इन लॉ आहे ती ही आहे. ठीक आहे, तर आता काय म्हणते नीट बघूयात. वा वा वा, इथे बघा, हाऊ द हजबंड ऑफ द लेडी इज रिलेटेड टू अनुपम. ही जी काही मुलगी आहे हिचा नवरा, हिचा हजबंड हा अनुपमचा कोण आहे. आता नीट बघा, हे पहिलं जनरेशन झालं, हे दुसरं जनरेशन झालं. आता आपल्या मेहुण्याच्या मुलीचा नवरा म्हणजे आपला कोण झाला, सरळ सरळ आपला जावई झाला, म्हणजे सन इन लॉ झाला. तर आन्सर काय असायला पाहिजे इथं, ऑप्शन डी सन इन लॉ. आपण चेक करून बघूयात. यस, आन्सर इज करेक्ट, सन इन लॉ. असे काही ट्रिकी क्वेश्चन देखील येऊ शकतात मित्रांनो. पुढच्या पेजवर जायचं. या सिरीज मधला हा शेवटचा पेज आहे. क्वेश्चन बघूयात आपण इथे आहेत का. लास्ट पेज नंबर 10 आहे. 50 क्वेश्चनचा हा सेट होता पूर्ण. या पेजवर ह्या टाईपचा क्वेश्चन दिसत नाही आपल्याला. आपण पुढे घेतलंय, हे बघा लास्ट तिथे संपलेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ब्लड रिलेशनचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्रेस बेल बटन, आणि कमेंट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर नक्की करा. प्रयत्न करू आपण सॉल्व्ह करण्याचा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाव.